तुमच्या स्वयंपाकघरात असलेली हळद आणि लाल तिखट पावडर खरंच सुरक्षित आहे का? देशभरात लोकप्रिय असलेल्या डीमार्टच्या मसाल्यांबाबत एक धक्कादायक दावा समोर आलाय. एका टेस्टमध्ये डीमार्टची हळद आणि लाल तिखट पावडर क्वालिटी टेस्टमध्ये फेल ठरवण्यात आली आहे. हा दावा ट्रस्टिफाईड नावाच्या यूट्यूब चॅनलने केलाय. 29 मार्च 2026 रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये या चॅनलने सांगितलंय की त्यांनी बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांची वेगवेगळ्या स्तरावर लॅब टेस्टिंग करून घेतली. सर्वात आधी डीमार्टच्या हळद पावडरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक दिलासादायक बाब म्हणजे हेवी डेंटल, अल्फा टॉक्सिन्स, सिंथेटिक डाईज आणि पेस्टिसाइड हे FSSAI ने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेत आढळले. पण खरी चिंता निर्माण झाली ती मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगमध्ये. या रिपोर्टनुसार हळद पावडरमध्ये एंटेरोबायसिस नावाच्या बॅक्टेरिया सुरक्षित मर्यादेपेक्षा 2.3 पट जास्त आढळले. तसेच टोटल प्लेट ऑफ काउंट म्हणजेच TPC तब्बल 8.7 पट जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे ईस्ट आणि मोल्डचे प्रमाण 36 पट जास्त होतं. यानंतर डीमार्टच्या लाल तिखट पावडरचीही तपासणी करण्यात आली. तर या प्रोडक्टमध्येही हेवी मेटल्स आणि पेस्टिसाइडची सुरक्षितता मर्यादित असल्याचं सांगण्यात आलं. मात्र मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंगमध्ये हा प्रोडक्ट फेल झाला. या तिखट पावडरमध्ये एंटेरोबॅक्टेरियस बॅक्टेरिया तब्बल 21 पट जास्त आहे. तसेच TPC म्हणजेच एकूण बॅक्टेरियाचे प्रमाण 1.5 पट जास्त आहे. आणि ईस्ट आणि मोल्डचं प्रमाण हे 27 पट जास्त असल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. पण आता प्रश्न असा आहे की हे बॅक्टेरिया नेमके किती धक्कादायक आहेत? तज्ञ डॉक्टरांच्या मते एंटेरोबॅक्टेरियस आणि बॅक्टेरियाची मोठी फॅमिली आहे. यामध्ये ई कोलाई, सॅल्मोनिया आणि क्लेल्बिया यासारखे बॅक्टेरिया येतात. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात काही प्रमाणात असले तरी अन्न पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आढळले म्हणजे स्वच्छतेचा अभाव असल्याचे संकेत दिसून येतात. असे पदार्थ नियमितपणे खाल्ले तर पोटदुखी, उलट्या, जुलाब, फूड पॉयझनिंग आणि पोटाचे इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध किंवा कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हे अधिक धोकादायक ठरू शकतं. तसेच एखाद्या प्रॉडक्टमध्ये ईस्ट किंवा मोल्डचं प्रमाण जास्त असतील तर तो पदार्थ योग्य प्रकारे साठवला गेला नाही तर याचा अर्थ तुम्ही समजू शकता काय होऊ शकतं. काही मोल्ड विषारी टॉक्सिन्स तयार करतात जे लिव्हरला नुकसान पोहोचवू शकतात आणि दीर्घकाळात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की मसाले खरेदी करताना विश्वासार्ह ब्रँड निवडा, पॅकेजिंग तपासा आणि साठवणूक योग्य ठेवा. शक्य असल्यास साबूत मसाले घेऊन घरात दळून वापरणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचा तपास करून आवश्यक कारवाई करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण शेवटी प्रश्न आहे तो आपल्या आरोग्याचा, अन्नाच्या सुरक्षिततेचा. तुम्हाला ही एकूणच माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.